आज सगळ्यात काम पहिलं म्हणजे वेफर्स बनवायचे आहे. तर रात्री मी अशी स्लाइस करून भिजायला घातले होते आणि आता छान फुगलेही होते. तर आता मी सकाळी पाणी तापाय ठेवलं आहे आणि आता पाण्याला उकळी आली की मला वेफर्स शिजवून वरती वाळ्या टाकायचे आहेत. तर मी 2 पातेले ठेवले आहेत कारण वेफर्स 10 किलो आहेत आणि पाण्याला उकळी आली की त्यामध्ये वेफर्स टाकून घेतले. छान असे शिजले की वरती घेऊन आले आणि आता वाळ्या टाकत आहे आणि एवढं ऊन आहे ना. आता सगळे माझे वेफर्स वाळ्या टाकून झाले होते आणि मुलांच्या इकडे उन्हातच मस्ती चालू आहे. तर हा सीजनचा पहिला मँगो तो खाल्ला आणि आता कामाला सुरुवात केली. आता वेफर्स बनवले म्हटल्यावर भांड्याचा तर भरपूर पसारा झालेला होता. पण सगळ्यात आधी मी सकाळी फक्त नाश्ताच बनवला होता त्यामुळे आधी स्वयंपाकच करायला घेतला कारण सगळ्यांना आता भुका लागल्या होत्या. तर मला आता बनवायची होती अंड्याची भुर्जी आणि चपाती. तर मी आधी सगळ्यात भुर्जी बनवून घेतली आणि आता चपात्याही बनवायला चालू केल्या आणि मला आता जेवण करायचं होतं. तर मुलांना जेवायला दिलं आणि त्याच्यानंतर मी हे जेवायला घेतलं. तर छान अशी भुर्जी झाली होती आणि त्यानंतर आता हा भांड्याचा पसारा पडलेला कारण काहीही बनवलं तर डबलच असे भांडे पडलेले असतात मोठे मोठे पातेले. ते आता मी सगळे भांडे घासून घेतले आणि वाळाय ठेवले. त्यानंतर आता मला जायचं होतं खाली मैत्रिणीकडे पापड लाटण्यासाठी. आता मला रोज आता हेच चालू आहे, आज माझं तुझं तेच चालू होतं आणि आमचा गुड्डूना स्कूलमधून आल्या कपडेच पटकन काढत नाही, तसंच फिरतो कारण लई त्रास देतो. आता सुट्ट्याही लागायच्या आहेत पण तोपर्यंत त्याची मस्ती चालूच राहते. त्यानंतर पापड बनवले आणि आता काहीतरी मस्ती म्हणून आम्हाला प्यायची होती स्लाईस. तर एवढं आम्हाला काहीतरी कारणच पाहिजे असं एकत्र येण्यासाठी कारण एकत्र आले की सगळे मस्ती चालू होते. आणि ह्यांना स्कूलमधून आम्ही पापड लाटण्यासाठी असेच घेऊन आलो होतो म्हणून युनिफॉर्म त्यांचे तसेच आहेत. त्यानंतर ही 2 दिवस केलेली मेहनत, 1 दिवस साबुदाणा पापड आणि बटाटा वेफर्सचे. आता मला संध्याकाळी थोडंसं फॅन खाली ठेवायचे होते तर वाळ्यात ठेवून दिले आणि आता आमच्या गुड्डूलाही सुट्ट्या लागण्यासाठी फक्त 2 दिवस राहिले आहेत. तर त्याचा अभ्यास चालू होता संध्याकाळी. तो आता या वर्षीने मनानेच त्याचा अभ्यास करतो आणि त्याचे अक्षर एवढे छान आहेत ना. आमच्या सौरभच्या 9वी 10वीला पण असे अक्षर नव्हते, एवढे त्याचे अक्षर छान आहेत. तर तो असा लिहित होता, तुम्ही पाहू शकता किती सुंदर अक्षर आहे. थोडंसंही एकही चुकत नाही आणि त्याच्या सगळं तो मनानेच लिहितो, आपल्याला त्याला काहीही सांगावं लागत नाही. त्यानंतर मी संध्याकाळी जेवणामध्ये बनवली होती बिर्याणी आणि आज दिवसभर खूप टास्क झाला आहे. तर चला आजच्यासाठी एवढंच.